दरम्यान संविधानाच्या चौकटीत राहून प्रत्येकानं बोलावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. तर कायदा हातात घेणाऱ्यावरती कारवाई करणार असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय. कुणाल कामराजचं लोकेशन ट्रेस होत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. संविधान नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांना आम्हाला सांगू नये. बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल.